वादळात उडाल्या आश्रमाच्या झोपड्या. 75 विद्यार्थ्यांसाठी गारुळेंचे आश्वासन. रामकृष्ण हरी. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक हृदयद्रावक पण आशादायक बातमी समोर येत आहे. अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आणि निवाऱ्यासाठी कार्य करणाऱ्या आश्रमाची बिकट परिस्थिती आणि त्यावर नगराध्यक्ष किशोर गारुळे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद. पाहूया सविस्तर रिपोर्ट. मेहकर तालुक्यातील साबरा येथील हरिभक्तपरायण सहदेव महाराज ठोकरे श्री खंडेराज उद्देशीय वारकरी शिक्षण संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या अनाथ आश्रमात सध्या सुमारे 75 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या 7 वर्षांपासून हा आश्रम समाजसेवेचे कार्य करत आहे. मात्र मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे मुलांसाठी उभारण्यात आलेल्या ताडपत्रीच्या झोपड्या उडून गेल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक राहण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या या संस्थेला आता प्रशासनाची साथ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर लवकरच या मुलांना सुरक्षित निवारा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकीकडे संकटात सापडलेली मुले तर दुसरीकडे नगराध्यक्ष यांचा दिलासा. आता प्रत्यक्षात मदत कधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण सहदेव महाराज ठोकरे श्री खंडेराज उद्देशीय वारकरी शिक्षण संस्था द्वारा संचालित अनाथाश्रम साबरा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या आश्रमाच्या माध्यमातून असे 75 विद्यार्थी शिकत आहेत. गेले 7 वर्ष झाले या आश्रमाचं कार्य चालू आहे. पण आज आम्ही माननीय किशोर भाऊ गारुळे यांच्याकडे याच्याकरता आलो होतो की जेणेकरून गेल्या 3 तारखेला मागच्या महिन्यात जो पाऊस झाला या मुलांच्या राहण्याकरता आम्ही ताडपत्रीचे जे काही झोपड्या बनवल्या होत्या त्या पावसामुळे त्या वादळामुळे त्या उडून गेल्या आणि या मुलांची राहण्याची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. आज एक कापडाचं ताडपत्रीचं शेड बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे मुलं राहतात अशी 75 विद्यार्थी. त्यांना राहण्याची अजिबात व्यवस्था नाही. त्या व्यवस्था व्हावी अशा दृष्टिकोनानं आशेने आम्ही माननीय किशोर भाऊ गारुळे यांच्याकडे ही समस्या घेऊन आलो होतो. त्यांनी सांगितलं तुमची समस्या निश्चितच आम्ही दूर करू. त्या मोठी आशा घेऊन आमचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आम्ही आज मेहकरला नगर परिषदमध्ये आलो.